नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये। तर पिलू काय बनवते बघा, गायू करानी बसले। हाय करो। मैं मेरी डॉल के लिए कपड़े बना रही हूँ। हाय करो शो, हाय करो। हेलो हेलो। तर गायू ने दिल बनवलाय। दिल दिखा दो, कौन सा बनाया था? ये देखो, मैंने गायू की डॉल के लिए ड्रेस सिवलंय पिलू ने शिकले बरं का ड्रेस। दिल बनाया था ना, दिखा तिची ऍक्टिव्हिटी बघा। गायचे तुम्हाला काय महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत, काय प्रश्न आहेत? हे दिल तो बिघडा दिया, दिल बनवलेलं खूप छान। सोनू कार मी विश्वासच केला नाही आज गायूने हे बनवलंय म्हणून। तर थंडी आहे, आता बॉक्स मधनं हे काढलं मी ऊन। पिलू रुक जा। पिलू बघा मशीन चालवायची शिकली, हे बघा माझ्या जागे। तू अच्छा जागे पे बैठ गई पिलू, क्या हुआ? बघा आईचं काम मुलीनं बिना शिकवता शिकले। ते बघा पिलूला पहिले चालवायची याचं नाही, आणि आता बेल्ट बनाएंगे। हीटर काढलंय बघा। डी फॉर ऐका डॉग, ई फॉर एलिफेंट, F for इसको समाने लगा। फिश, अगाय ती लाजलं, त्याला वाटलं माझं कोण बघत नाही म्हणून। ये मेरी नोटबुक है, ऐका। हाँ मैंने बेल्ट बना दी, अब गायू को ही पहनाते हैं, गायू की ड्रेस को। हाँ ठीक है, तर मला जर तू बनाते रहना। तर एका मावशीने माझी कमेंट आहे, आता नाही मागच मला हेल्प म्हणजे वाटलं, पण गायची बघितली ना आता ऍक्टिव्हिटी तिची म्हणजे तुम्ही बघत व्हिडिओ बनवती मम्मी म्हणून का नाही तिनं थांबवलं, नाही तर पुरं A to Z आणि वाईल्ड एनिमल्स, डोमेस्टिक एनिमल्स, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स 1 to 10 तक परत बोलायला लागली सगळं। आणि आपले मूळाक्षर इंग्लिशमध्ये त्याला वर्णमाला म्हणतात, आणि अल्फाबेट A to Z बघा 1 2 तरी सगळं शिकवलंय पप्पा। आता आमचे सासूबाई नाही तर गेल्यापासून का नाही सुट्टी घेतली, त्याच्यानंतर मग का नाही त्याच्यातच डोकं लावून ठेवतात गायूच्या शिक्षणावर, म्हणजे शिकवायचं हे ते। मग ती विसरतील आई म्हणून तर ज्यादा फोकस करून शिकवायला लागलेत, तर तिच्यातच असतेत आणि झोपतेत जास्त हे करून असतं। आम्ही पण गायला त्यांच्यापाशीच म्हणजे जास्त, गायू पण तिकडे लागलेली आहे, त्यामुळं खूपच छान अजून शिकून झालेलं आहे। तर चला मावशीचं स्क्रीनशॉट घेतलंच तर नीट संपायला लागले, ऑनलाईन क्लासेस चालू झालेत ना, त्यामुळं। तर माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, एरोप्लेनमध्ये आपण फ्लाईटमध्ये बसतो त्यावेळी काही भीती वाटते, ती मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं दुसऱ्या पद्धतीने। तर आता मी प्रॉपर माहिती देते। फ्लाईटमध्ये आपण प्रवास करतो त्यावेळी काय आहे माहितीये का, खूप भीती वाटते म्हणताना अजिबात भिऊ नका, घरात बसल्यासारखं वाटतं। पाळण्यात बसलाय का नाही आपल्या, असा तो आकाशी पाळणा काय म्हणतात, एक वेळ फक्त वर चढताना असं वाटल, आपली उडान होताना फक्त असं वाटेल पोटाला, असं काही नाही, एकदम घरात बघा आलीच बघा वर, तोपर्यंत एकदम घरात बसल्यासारखं। मला एवढा प्रवासाचा कंटाळा येतो का नाही, ट्रेनमध्ये न्या कुठूनही न्या, तर मला फ्लाईटमध्ये गेल्यानंतर बिलकुल त्रास झाला नाही, जसं वाटत होतं घरातच बसलेली आहे। पण पुण्यापासून ते पुढच्या प्रवासात मी खूप थकून गेली घरापर्यंत, कारण तिथं ना ती मला बस जी तुम्ही कुठलीही कार, कुठली एसीची पाठवा, बुलोरामध्ये गेलो होतो, कुठलीही काय पाठवा, माझ्यानं होत नाही, मला बिलकुल होतच नाही। तर सोनू आला, सोनू दादोय वक्ष पडाय का ते पप्पाने आणलेलं बॉल, बॉल फेकते। टी शर्ट पेन आता, हा 2 छोट्या बांधल्या सोडून घेऊन बघा केस कसं अजिबात घाबरू नका फ्लाईट मध्ये बसताना। दुसरी गोष्ट, आता मी बसल्यानंतर का नाही खूप माझ्या बहिणी मावशींच्या कमेंट आलेत, आतापर्यंत आम्हाला विमानाची खूप भीती वाटत होती, व्हिडिओ तुझा पाहिल्यानंतर आता थोडीशी हिंमत भेटलेली आहे। तर आता कुठल्या तरी ताईंची माझ्या
फ्लाईट म्हणजे तिकीट झालेली आहे आणि आता त्यांना जायचं आहे, पण भीती लईच वाटायची. त्यातल्या त्यांना अर्धा म्हणजे भीती गेलेली अर्धी आहे, तर अर्धी पण तुम्ही घालवून टाका. माझा व्हिडिओ बघून त्यांना अर्धी भीती गेलेली म्हणली, पण अर्धी पण भीती काढून टाका. काय नाही, तुम्ही एक वेळ बसला ना असं वाटेल मला कुठेही जाताना. मी आता पण ते का नाही घरी जायचं मला, तर मला फ्लाईटमध्ये घेऊन चला तुम्ही. आणि मला नॉर्मली मी येत नाही ट्रेननं, पण त्याच्यात पैसे जास्त जातात म्हणून आपल्याला ट्रेन शोधावी लागते, ट्रेनमध्ये यावं लागतं. पण जे पण तुम्ही फ्लाईटमध्ये नवीन करत असाल त्यांच्यासाठी सांगते, खूप छान प्रवास आहे. खूप पोटातलं पाणी हालत नाही, एवढा त्रास नाही बिलकुल, एवढासा पण त्रास नाही, एवढं आरामदायक घरात बसल्यासारखं बिलकुल काय नाही. फक्त वर आपण म्हणजे उडताना तुम्हाला एवढं कळेल की जाणीव थोडंसं, आणि सेकंड बार बसताना पहिली तर आजारी होती त्यावेळी काहीच माहित कळलं नाही, क्वेश्चन येतात काय नेतात. माझ्या सासूंच्या वेळी आता जेव्हा होशो आवाजमध्ये गेलेले त्यावेळी मला थोडंसं, पण माघारी येताना अजून पण चांगलं असं वाटतंय. आता मी प्रत्येक आठवड्यात जाऊ पण फ्लाईटनं. तर हे म्हणतात की कमव जास्त लय. आता तर 53,000 एका सीटाला झालेत. आता आम्ही रोज बघतोय फ्लाईटचे रेट 10 डिसेंबरपर्यंत खूप आहे, रेट अपडाऊन होता राहतात, पण खूप आहे, तर बुकिंग खूप आहे आणि ह्याच्या असतं. तर तुम्ही नक्कीच प्रवास करा, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, गायुराणी माझी किती वर्षाची झाली काय माझ्या बहिणींना माहित नाही आणि सर्वांना तशी माहीतच आहे. तर वाढदिवस आताच्या वेळी साजरा नाही केला ना, केक तर सारखं बनवत असते, सारखं खात असते, सारखं त्यांचे बर्थडे तिघांचे होतच राहतात. त्यामुळे त्याचा वाढदिवस होता त्यावेळी आपल्या घरात काय होतं माहित आहे ना. बघा कसं बोलते, त्यांना थंडी वाजना, मलाच वाटते माझी तब्येत ठीक नाही ना, ती बघा ती हेल्दी नाही, ते दोघींना थंड वाजना बघितलं. तर माझं हा तर का नाही, तो माझा हिटर बंद ठेवलाय, त्यांना वाजना म्हणून, मला वाजते म्हणून मी दुसऱ्या रूम मध्ये हिटर लावून बसले. तर का नाही, गायूचा वाढदिवस 3रा होता. 3 वर्ष आपल्या गायूला 7 नोव्हेंबर पासून 3 वर्ष कंप्लीट झाले, पूर्ण झाले, 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 4थं वर्ष लागलेलं आहे. एक बात बोल रही ना, सुन ले. लाला सॉरी, ते पप्पाचा बॉल आहे, सोरे छोड दे. ती कसं म्हणते बघा, पप्पा का बॉल आहे, ती त्यांचा फुटबॉल मोठा आहे म्हणून पप्पाने लहान आणलाय फुटबॉल त्याच्यासाठी. तर का नाही, गाई आता 4थ्या वर्षाची रनिंग झाली. आता ह्याच महिन्यात 4थं वर्ष लागलेलं आहे. तर विचारलेलं आहे तसं गौरीताईनी वगैरे मेसेज मध्ये रिप्लाय दिलाय कमेंट मध्ये की किती वर्षाची, तर 3 वर्षाची झाली कंप्लीट. काय गायराने आपली सॉरी, मला नाकाला बघा ऍलर्जी आहे, ही उडलं आता मी बरोबर आता कळालं. हे नवीन काढलं ना आता बॉक्स मधनं, तर ह्याला ठेवते आणि पाण्यात घालूनच घ्यायचं. मला कुठलीही कपडे नवीन काढून घातलं तरी आलंय, ऍलर्जी आहे. तर चला 3 वर्षाची कंप्लीट झाली. गायरांचे काम चालले, पिलूची कामं चालले बघा. सुई तुट जाएगी. एक तर इथं सुया भेटत नाही, 20-25 रुपयाला एक सुई, ती पण तुटून जाते. आपल्याकडे घेतले पण फ्लाईट मध्ये घेऊन याची परमिशन नसेल म्हणून सोडून आलो. तर माझा खूप प्रॉब्लेम चाललाय. तर आता हे 2 साड्यांचा ना मला फॉल द्यायचा आहे ताईंचे. तर साड्या खूप आलेल्या आहेत आज, ड्रेस मटेरियल, कपडे, ब्लाऊज वगैरे आलेले आहेत, येत राहतात. आता शिवायला परत स्टार्ट करते, कामाला सुरुवात करते. आणि आता हळूहळू आहे नाही, फॉल बघा धुवून ठेवलेला आहे, प्रेस करायचा आहे फॉलला, धुवून आणलेला आहे साडींचे फॉल. तर चला काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. फ्लाईटमध्ये नक्कीच तुम्ही प्रवास करा, करून आल्यानंतर मला नक्कीच कमेंट करा, ठीक आहे. आणि धन्यवाद, काळजी घ्या. गायू झाली आता 3 वर्षाची कंप्लीट, 4थे वर्ष लागलेलं आहे. माझ्या मावशी बहिणींना सांगते, गायूच्या नानी मावशांना आणि मामा सर्व फॅमिलीला, यूट्यूबमधील लहान मोठ्यांना, गायूला आणि 2 भावांना तिघांना पण ही खूप सारे आशीर्वाद आणि प्रेम द्या. आणि जी कर्म करते त्याचे फळ नक्कीच भेटते. जे पण माझ्या मुलांना, मुलाला वाईट बोलतील या आम्हाला, या आम्हीच केले तर आमचे पण आम्हालाच कर्माचे फळ, कोणाच्या बद्दल वाईट बोलले जे त्याला भेटतात, तसेच माझ्या मुलीला बोलले त्यांना ना कर्माचे फळ नक्कीच भेटते. तर चला काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय करतो एव्हरीवन, बाय. बाय करतो एव्हरीवन, बाय करो. अच्छा ती ओरडत होती, तिचं बॉल घेतलं. बाय कर दे सचिन, बॉल ले गए बॉल ले गए थे तुम्हें, कितने पागल चले गए तुम.
पप्पा को बोल ए नहीं पिलू 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 किसने दे दिया बघितलं का ती पिलू ने काय दिलंय पिलू वो नया मशीन का है क्यों दिया उसने लगा लेगी बघितलं का 1 मिनिट नाही लक्ष दिलं नवीन मशीनीचं काढून पुरगीनं गाईला दिलेलं आहे ते सुई आहे समोर तिची धागे अशी ही ओढवायची हा हा तिला भीती घातलेली आहे चाकू हात लावू नकोस खोलून पण दाखवलं तर काळजी घ्या धन्यवाद.